पुणे शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। अर्ज दाखल करताना आदित्य ठाकरे हे देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। आढळराव पाटील यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांनी। शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आत्ताच उमेदवारी अर्ज हा दाखल केलेला आहे। सर, काय सांगणार? तुम्ही उमेदवारी अर्ज खरं तर जोरदार शक्ती प्रदर्शन करत तुमचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। काय नेमकं खरं तर किती आव्हान तुम्ही या सगळ्या गेल्या काही दिवसांपासून तुम्ही प्रचार करतायत, लोकांना भेटतायत, किती आव्हान तुम्हाला वाटतंय सगळं? माझ्या तिन्ही निवडणुकांमध्ये मी कधीही आव्हान मांडलेलं नाही। प्रत्येक निवडणूक तसं मी आव्हानात्मकच घेत असतो। उमेदवार कोणीही असो, माझ्या दृष्टीनं निवडणूक जिंकणं हा माझा उद्देश असतो आणि ह्या वेळेला चौथ्यांदा मी निवडणुकीसाठी उभा राहिलो आहे। लोकांच्या आशीर्वादाने, लोकांच्या पाठिंब्यामुळं आपण आता पाहिलात जवळजवळ 50,000 लोकांची उपस्थिती, लोकांच्या उपस्थितीमध्ये हा उमेदवारी अर्ज मी सादर केलेला आहे। गेल्या 5 वर्षात केलेल्या कामगिरीच्या जोरावर, लोकांच्या विश्वासावर, माझ्या विकासाच्या विश्वासावर मी पुन्हा एकदा सनसनीत चौकार मारेल याची मला पूर्ण खात्री आहे। निश्चितच, पण मधल्या याच्यात जे काही मुद्दे समोर येताना दिसतात, विकासाचा मुद्दा बाजूला राहून जातो, मात्र इतर जे मुद्दे आहेत, म्हणजे जातीय समीकरण असू दे किंवा वेगवेगळे मुद्दे असू दे, त्याचा नेमका किती परिणाम या सर्व निवडणुकीवरती होऊ शकतो, तुम्हाला काय वाटतं? खरं म्हणजे हे मुळात मुद्देच नाही आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही सवय आहे, जे मुद्दे नाही ते उपस्थित करायचे आणि समोरच्याला बदनाम करायचं, हे षडयंत्र राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून आहे। जातीचा मुद्दा मी काढलाच नाही, सगळ्या लोकांना माहिती आहे, सगळ्या जनतेला माहिती आहे। विमानतळाचा विषय आहे, विमानतळाचा विषय त्यांची चूक आहे। बैलगाड्याचा विषय, त्यांनी बैलगाडा शर्यती बंद केल्यात। खरं म्हणजे त्यांना कुठलाही नैतिक अधिकार माझ्यावर टीका करण्याचा नाही। विमानतळाच्या संदर्भामध्ये त्यांच्या काळामध्ये आलेलं अपयश मला टार्गेट करण्यासाठी त्यांनी अहवाल दडवून ठेवला आणि विमानतळ माझ्यामुळं गेलं असं लोकांना सांगण्यासाठी, स्वतःचं अपयश झाकण्यासाठी त्यांनी ही कृती केलेली कृती आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।